नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या शाखा भाई या यूट्यूब चॅनलवरती। तर आज तुम्ही थंबनेलवरनं टायटलवरनं समजलं असेलच की आज आपण कुणाची बायोग्राफी घेऊन आलेलो आहोत किंवा आज मी कुणाची बायोग्राफी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, ही यूट्यूब कलाकार किंवा सिंगर फक्त आहे 14 वर्षाची, पण तिने 14 वर्षात आपलं पालघरमध्ये भरपूर असं नाव कमावलेलं आहे। तिने 14 वर्षात 70पेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये सिंगिंग केलेली आहे। तर अशा फेमस यूट्यूब कलाकाराचं किंवा सिंगरचं नाव आहे ती म्हणजेच राशी वनगा। तर आज आपण संपूर्ण जीवन कहाणी राशी वनगाची आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। तर ज्यांना राशी वनगाची बायोग्राफी माहीत नसेल त्यांनी आजचा आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा। बरेच जणांना राशी वनगाची बायोग्राफी माहीत नाही, तर सगळ्यांनी आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा। राशी वनगाची संपूर्ण जीवन कहाणी आजच्या आपल्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे, तर आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा। नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या शाखा भाई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला जास्त टाईम न लावता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मेरा नाम शाखा है। तर सगळ्यात आधी राशी वनगाचे पूर्ण नाव आहे राशी प्रवीण वनगा। राशीचे गाव आहे तालुका पालघर, जिल्हा पालघर, पोस्ट दुर्वेस आणि मुक्काम सावरा। तर सावरा हे राशी वनगाचं गाव आहे। तसेच राशी वनगाची जन्मतारीख आहे 12/2/2012। तर 2025 नुसार राशी वनगा ही आता 14 वर्षांची झालेली आहे। तर आपण जर बघायला गेलो तर राशी वनगा हिने फक्त 14 वर्षात भरपूर अशी प्रसिद्धी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये मिळवलेली आहे। सध्या राशी वनगा ही 8वीला आहे, 8वीचे शिक्षण घेत आहे। राशीच्या वडिलांचे नाव प्रवीण सखाराम वनगा, तर आईचे नाव प्रगती प्रवीण वनगा असे आहे। राशीला 2 भाऊ बहीण सुद्धा आहेत। बहिणीचे नाव रचना वनगा तर भावाचे नाव रिषभ वनगा असे आहे। मित्रांनो, राशी वनगाला सिंगिंगची आवड कधीपासून होती हे जर आपण बघायला गेलो तर राशी वनगा जेव्हा 3रीला होती तेव्हापासून राशी वनगाला सिंगिंगची आवड, गायनांची आवड निर्माण झाली आणि त्याच्यानंतर 2021 मध्ये राशी वनगाच्या आवाजात पहिलं गाणं रेकॉर्ड झालं। तर चला तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की राशी वनगाचं पहिलं गाणं कोणतं, सर्वात हिट गाणं कोणतं आणि आतापर्यंत राशीच्या आवाजात किती गाणे एकूण रेकॉर्ड झालेले आहेत। मित्रांनो, 2021 मध्ये राशीच्या आवाजात पहिलं गाणं रेकॉर्ड झालं वाटवरचा मोह। हे गाणं वनगा म्युझिक या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालं। हे गाणं यूट्यूबवरती अपलोड होताच हे गाणं आपल्या पालघरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एवढं व्हायरल झालं की 2021 मध्ये सगळीकडे याच गाण्याची चर्चा होती। या गाण्याने आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज कंप्लीट केलेले आहेत। तर चला या गाण्याची थोडीशी झलक तुम्हाला मी ऐकवतो। वाटवरचा मोह हे राशी वनगाचं पहिलंच गाणं होतं। राशी वनगाचं पहिलंच गाणं आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट झालं, म्हणूनच राशी वनगाच्या पहिल्याच गाण्यापासून राशी वनगाला पालघरमध्ये भरपूर अशी प्रसिद्धी मिळालेली होती। मित्रांनो, आता जर आपण बघायला गेलो तर राशी वनगा हिने पालघरमध्ये भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये आपला आवाज दिलेला आहे, तिने सिंगिंग केलेलं आहे। जर का आपण बघायला गेलो तर राशी वनगा हिने 70पेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये सिंगिंग केलेलं आहे। 70पेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये तिने आपला आवाज दिलेला आहे। एक जर आपण बघायला गेलो तर फक्त 14 वर्षात राशी वनगा हिने 70 गाण्यांमध्ये आपला आवाज दिलेला आहे। 70 गाण्यांमध्ये तिने सिंगिंग केलेलं आहे। खूप अभिमानाची गोष्ट आहे की राशी वनगा हिने फक्त 14 वर्षात 70 गाणी गायलेले आहेत। आणि नक्कीच आशा आहे की आता जशी राशी वनगाच्या आवाजातले आपल्याला गाणे बघायला भेटतात किंवा ऐकायला भेटतात, तसेच येणाऱ्या काळातही राशी वनगाच्या आवाजातले गाणे आपल्याला बघायला भेटतील किंवा ऐकायला भेटतील। तर या 70 गाण्यांपैकी राशी वनगाचे भरपूर असे गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट झालेले आहेत। वाटवरचा मोह, गवताची पाती, पलसाचा डेसा, माशाने मारलाय दणका, पाणी पड झिरीमिरी, आया वाहर, लोखंडी कांबेरू, मैतर इकोवाला। तर हे सर्व राशीचे गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट झालेले आहेत। या सर्व राशीच्या गाण्यांनी मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे आणि भरपूर असे राशीचे गाणे असे आहेत की ते गाणे लाखोवरती गेलेले आहेत। तर या सर्व गाण्यांच्या व्यतिरिक्त राशी वनगाच्या आवाजातलं आणि पालघरमधलं सर्वात हिट गाणं आहे ते गाणं म्हणजेच विहिरीचं थंडगार पाणी। तर या गाण्याने आतापर्यंत 10 मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे। तर या सर्व गाण्यांमधनं राशी वनगाचे विहिरीचं थंडगार पाणी हे आपल्या पालघरमधलं सर्वात हिट गाणं आहे। तर चला या गाण्याची थोडीशी झलक तुम्हाला मी ऐकवतो। विहिरीचं थंडगार पाणी ना विहीर जुने पुराणी, विहिरीचं थंडगार पाणी ना विहीर जुने पुराणी। बाकी मित्रांनो, राशी वनगाचा एक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे वनगा म्युझिक या नावाने। या चॅनलवरती आतापर्यंत 80,000च्या वरती सबस्क्रायबर आहेत। तर या चॅनलवरती आपल्याला दर महिन्याला नवनवीन सॉंग्स बघायला भेटत असतात। तर या चॅनलला तुम्ही नक्कीच आवर्जून सबस्क्राईब करा। येणाऱ्या काळातही आपल्याला हिट गाणे बघायला भेटणार आहेत या चॅनलवरती।
आणि आता सध्या या चॅनलवरती भरपूरसे गाणे अपलोड झालेले आहेत आणि भरपूरसे त्या चॅनलवरचे पण गाणे पालघरमध्ये हिट झालेले आहेत. तर येणाऱ्या काळात या चॅनलवरती आपल्याला हिट गाणे बघायला भेटणार आहेत. तर या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेलं आहे. नक्की चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. बाकी राशी वनगा शिक्षण पण घेत आहे आणि आपल्या भेटीसाठी तिच्या आवाजात पालघरमध्ये गाणी पण बनवत आहे. राशी वनगा हिने फक्त 14 वर्षात पालघरमध्ये भरपूर अशी गाणी गायलेली आहेत आणि पालघरमध्ये राशी वनगा हिने भरपूर असं नाव कमावलेलं आहे. तर अशी ही होती राशी वनगा हिची छोटीशी बायोग्राफी. आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहिली की ह्या ज्या मी बायोग्राफ्या बनवतो तर याच्यावर काही लोक कमेंट करतात, बोलतात की ह्या ज्या तू बायोग्राफ्या बनवतो तर या लोकांनी काय केलेलं आहे पालघरमध्ये तर तू त्यांच्या बायोग्राफ्या बनवतो. तर मित्रांनो, त्यांना मला एक सांगायची गोष्ट आहे की हे जे कलाकार आहेत, हे जे सिंगर आहेत, यांनी पालघरमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपले गावठी गाणी बनवून आपला आवाज देऊन त्यांनी आपलं पालघरमध्ये नाव कमावलेलं आहे. या कलाकारांनी आपल्या आदिवासी संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या कांबड्या नाच आहे, आपला गौरी नाच आहे, तारपा नाच आहे, यांना सादर करून त्यांनी गावठी गाणी बनवलेली आहेत आणि हे तारपा नाच त्यांनी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली संस्कृती त्यांनी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरपूर असे लोक आपले पालघरचे गाणे बघतात, जे बाहेरचे लोक आहेत ते आपले पालघरचे गाणे बघतात. त्यांना तारपा नाच कसा असतो हे त्यांना माहीत नव्हतं, तर त्यांना आपल्या गावठी गाण्यांमुळे त्यांना तारपा नाच हा समजलेला आहे. तर हे जे कलाकार आहेत ते आपल्या पालघर जिल्ह्यासाठी एवढे सगळे करतात. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या आदिवासी गावठी बोलीभाषेमध्ये गाणी बनवतात. आपली आदिवासी गावठी बोलीभाषा ते जपण्याचा प्रयत्न करतात. तसेच आपला तारपा नाच असेल, कांबड्या नाच असेल, गौरी नाच असेल, ही संस्कृती आहे ती जपण्याचा प्रयत्न करतात. तर हे सगळं कलाकार आपल्या पालघर जिल्ह्यासाठी करतात. तर माझं पण एक जबाबदार आहे की त्यांची बायोग्राफी बनवली पाहिजे. पालघरमध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे किंवा एक गाणं बनवण्यासाठी ते किती मेहनत घेतात हे पण लोकांना समजलं पाहिजे. म्हणून मी त्या लोकांच्या बायोग्राफ्या बनवतो, बस दुसरं काही नाही. बाकी आजची ही राशी वनगाची बायोग्राफी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या साखाभाई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी राशी वनगा ही कुणाकुणाची आवडती यूट्यूब कलाकार आहे किंवा आवडती सिंगर आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या साखाभाई यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मेरा नाम